नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नीट 2026 MBBS पूर्ण करण्यासाठी नवीन अटी काय असणार आहेत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय काय आहे आणि किती अटेम्प्ट मध्ये फर्स्ट इयर आपण क्लिअर केलं पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। तर पहा, नॅशनल मेडिकल कमिशन NMC ने जारी केलेल्या ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन डॉक्युमेंट रेग्युलेशन 2026 च्या अधिकृत मसुद्यानुसार केंद्र सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायची आहे। तर पहा, 10 वर्षाची मुदत नेमकी काय आहे, द 10 इयर्स रूल्स पाहूया। तर हा जुना नियम आहे GMAR 2023 चा। जून 2023 मध्ये लागू झालेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून 9 वर्षाच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करणे काय आहे, बंधनकारक आहे। बघा, नवीन बदल आता 2026 मध्ये काय झालेला आहे, आता ही मर्यादा वाढून पुन्हा काय करण्यात आलेली आहे, 10 वर्ष करण्यात आलेली आहे। तर बघा, यानंतर बघा इंटर्नशिपचा जे समावेश आहे ते काय आहे पाहूया। तर 10 वर्षाच्या कालावधीत संपूर्ण 4.5 वर्षाचा अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची अनिवार्य कंपल्सरी रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप आपल्याला काय करायचे, पूर्ण करायचे। तसेच बघा, परदेशी विद्यार्थ्यांशी सुसंगता काय याच्यामध्ये आहे, हा निर्णय NMC फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट रेग्युलेशन मध्ये आहे। तर 2021 च्या नियमाशी सुसंगत ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे, जेणेकरून भारतीय आणि परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हा समान कालावधी असणार आहे। तर बघा, सेकंड आहे पहिल्या वर्षाच्या परीक्षेचे नियम। आता फर्स्ट प्रोफेशनल एक्झामचे काय नियम आहे ते पाहूया। प्रयत्नांची मर्यादा बघा, मसुदात स्पष्ट केले आहे की पहिल्या वर्षाची परीक्षा फर्स्ट प्रोफेशनल MBBS एक्झाम उत्तीर्ण होण्यासाठी कमाल किती वर्षाची आहे, 4 प्रयत्नांची मर्यादा काय असणार आहे, कायम राहणार आहे। त्यानंतर बघा, जर एखादा विद्यार्थी 4 प्रयत्नांमध्ये पहिले वर्ष उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्याचे प्रवेश रद्द केले जाईल। मात्र त्यानंतरच्या वर्षासाठी एकूण 10 वर्षाच्या मुदतीचा मोठा आधार विद्यार्थ्यांना काय होणार आहे, मिळणार आहे। तर ही झाली पहिल्या वर्षाच्या परीक्षेचे नियम। आता बघा, कॉलेजमधील जागा वाढवण्याचा मार्ग मोकळा, म्हणजे काय, सीट कॅपॅसिटी एक्सपेन्शन। याच्यामध्ये बघा 150 जागांची अट रद्द केलेली आहे। यापूर्वी UG MSR 2023 अंतर्गत नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना किंवा जागा वाढवू इच्छिणाऱ्या संस्थांना जास्तीत जास्त किती जागांची, 150 जागांची मर्यादा होती। मग आता बघा, नवीन सवलत काय भेटलेली आहे, आता ही कडक मर्यादा पूर्णपणे काय करून टाकलेली आहे, काढून टाकण्यात आलेली आहे। उत्तम पायाभूत सुविधा आणि रुग्णसंख्या म्हणजे क्लिनिकल लोड असलेली महाविद्यालय आता थेट किती घेत आहेत, 200 किंवा 250 जागासाठी मंजुरी मिळू शकतात। तर हे झाले कॉलेजमधील जागा वाढवण्याचं। बघा, त्यानंतर आहे हा निर्णय का घेण्यात आला, वाय दिस स्टेप। बघा, मानसिक ताण कमी करणे, संसदीय समितीच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणाचा प्रचंड ताण आणि त्यामुळे वाढणारे विद्यार्थ्यांचे नैराश्य कमी करणे यामागचा काय आहे, मुख्य उद्देश आहे। आता वैयक्तिक संकटात दिलासा काय असणार आहे, बघा, गंभीर आजारपण असेल, आर्थिक चणचण असेल किंवा कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते त्यांना त्यांचे करिअर वाचवण्यासाठी हा अतिरिक्त 1 वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।